मी राहुल रणदिवे. कशी असणार आहे निवडणूक? निवडणूक पूर्ण ही एकतर्फी आणि बहुमताने या ठिकाणी होणार आहे आणि हा विजय तर हा आमचा निश्चितच आहे. पण आपकी बार 500 पार पेक्षा पण जास्ती या ठिकाणी बहुमताने आकडा हे करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब या ठिकाणी बहुमताने निवडून येणार ही 100% खात्री आहे. कसं नियोजन केलं महापालिकेच्या वतीने तुम्ही? भारतीय जनता पार्टीची जी आखून दिलेली शिस्तबद्ध आहे त्या शिस्तबद्धतेप्रमाणे आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब पालकमंत्री यांनी आधीच या ठिकाणी सांगितले की एकदम शिस्तप्रिय या ठिकाणी तुम्ही मतदान करावे. मग आमचे अध्यक्ष असतील या ठिकाणी एक नियोजन करून सर्व नगरसेवक आम्ही एकजुटी नगरसेवक असतील सर्व पदाधिकारी एकजुटीने होऊन प्रत्येक जण आम्ही नगरसेवक असतील प्रभाग असतील वाटून घेतले आणि त्याप्रमाणे शिस्तप्रिय या ठिकाणी मतदान करून घेतलेलं आहे. कसं प्रभाग वाटून घेतले होते दादा? प्रत्येक जण आम्ही 10-12 लोकांनी नियंत्रण करायचं प्रत्येकाला अशा पद्धतीने आम्ही अजून करून घेतलेलं. म्हणजे प्रभाग 1 ते 3 असं एकाकडे दिलं होतं. 1, 2, 3 परत 4, 5, 6, 7, 8, 9 असं ओळीने आम्ही एकदम व्यवस्थित लाईन पद्धतीने मतदान करून घेतलंय. सगळेच भाजपला टाकतील असं वाटतंय? 100% सगळेच भाजपला. आपकी बार 500 पार म्हणत होते, मी तर म्हणतो 500 पेक्षा पण जास्ती मतदान. 500 पार तर आहेच आहे, आम्हाला 600 मतं पडायला पण काय हरकत नाही. 550, 570 पर्यंत मतदान पडायला आम्हाला काय हरकत नाही असं मला वाटतं. शहरामध्ये घोडे फिरले? हे बघा, सध्या सर्व नगरसेवक असतील, सर्व जिल्हा परिषद नगरसेवक असतील, महानगरपालिकेचे नगरसेवक असतील, हे सर्वजण विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त विकास निधी आणून काम करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या मागे राहिलेले आहेत आणि 100% मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे. धन्यवाद, खूप काही चांगली माहिती दिली.